शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी. आजपासून साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाता येणार आहे. कोरोना काळापासून साई मंदिरात हार, फुलं, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. ती आता हायकोर्टाने उठवली आहे. त्यामुळे आता भाविक आणि भक्तांना हार, फुलं, प्रसाद घेऊन मंदिरात जाता येणार आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते साई संस्थान कामगार सोसायटीने सुरू केलेल्या फुल प्रसादाच्या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं. ना नफा ना तोटा तत्वावरती साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीकडनं हार, फुलं, प्रसादाची विक्री केली जाते आणि साई मंदिराच्या दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारासमोरच सोसायटीकडनं हे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे हार, फुलं घेऊन जाण्यास घातलेली बंदी उठल्यामुळे शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे. मीटिंगमध्ये ठराव मंजूर केला आणि आजचा दिवस हा गुरुवार असल्या कारणाने आणि अनेक गोष्टी जुळून आल्या 12-12-24 तर असा एक दिवस आज आपोआपच घडला आणि मला आनंद होतो की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा आणि त्यांच्याच प्रार्थनेने हे फुलं परत एकदा समाधीवर चालू झाले आणि जो सर्वसामान्य शेतकरी आहे, गुलाब उत्पादक शेतकरी, जो या पूर्णपणे त्याचा प्रपंच या फुलांवर अवलंबून होता, आज त्यांच्यासाठी एक समाधानकारक दिवस राहील आणि बाबांच्या आशीर्वादाने फुलं कायम असेच चालू राहावेत एवढीच मी बाबांचरणी प्रार्थना करतो. या होत्या संपूर्ण राज्यभरातल्या सविस्तर घडामोडी. दिल्लीमध्ये सुद्धा काय चाललंय याचे देखील अपडेट आपण घेतले, कारण राज्यातले बरेचसे बडे नेते आज दिल्लीमध्ये आहेत. त्यानंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काय तारीख असणार आहे, कसा होणार आहे मंत्रिमंडळ विस्तार, कधी होणार, या संदर्भातली देखील माहिती आपण घेत राहूच. दिल्ली महाराष्ट्रासोबतच आंतरराष्ट्रीय अपडेट सुद्धा घेणार आहोतच. यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण बघूयात. मात्र पुढच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मागितली पंतप्रधान मोदींची भेट. प्रियांका चतुर्वेदींच्या नेतृत्वात खासदार सोमवारी घेणार पंतप्रधानांची भेट. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. उद्धव ठाकरेंकडनं फडणवीसांना शुभेच्छा. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केला फोन. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. चौदा डिसेंबरच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संभ्रम कायम. भाजप मंत्र्यांच्या नावावर अंतिम निर्णय नाही. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. पंतप्रधान मोदींसोबत महाराष्ट्रासंदर्भात चर्चा, तर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला. दिल्लीतील मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा. गृह आणि अर्थ खातं भाजपकडे राहण्याची शक्यता, तर शिवसेनेला नगरविकास खातं, महसूल खातं राष्ट्रवादीच्या पदरात पडणार. सूत्रांची माहिती. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तर राजकारणात इतरही संबंध असतात. भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी. सूत्रांची माहिती. तर भाजप खासदारांना व्हीप जारी. कुर्ल्यातील बस अपघाताचा नवा व्हिडिओ समोर. भरधाव बसची अनेक वाहनांना धडक. भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू. छत्तीसगडमधल्या चकमकीत 7 माओवाद्यांचा खात्मा. सुरक्षा दलांच्या जवानांना मोठं यश. कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता पाहूया दुपारच्या 100 बातम्या. वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी देण्यात आली अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली, तर हिवाळी अधिवेशनातच विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेटीची वेळ मागितली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात सोमवारी ही भेट होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिनंदनाचा फोन केला होता. शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी फोन करून फडणवीसांचं अभिनंदन केलं आणि याबाबतचा उल्लेख स्वतः फडणवीसांनी न्यूज 18ला दिलेल्या मुलाखतीत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मोदींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. दरम्यान पंतप्रधानांसोबत राज्याच्या विकासावरती चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज भेट घेतली. दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. 14 तारखेच्या शपथविधीबाबत अजूनही संभ्रम कायम असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. कारण दिल्लीमध्ये अजूनही भाजपची यादी अंतिम झालेली नाही. तसंच मंत्र्यांच्या नावावर देखील निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारात कोणताही तिढा नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरलाय, लवकरच कळेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. येत्या 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा राहणार असून नंबर 1 ची सगळी खाती भाजपकडे राहणार आहेत असं सूत्रांनी सांगितलंय. तर गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती मिळते. मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला 7 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री फडणवीसांनी शहांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपला 20, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 10 असा फॉर्म्युला ठरलाय. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या यादीत मोठे बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. प्रगती पुस्तकामध्ये अनेक माजी मंत्र्यांना नापास करण्यात आल्याचं कळतंय. आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं यासाठी बंजारा समाजाच्या वतीने दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बंजारा समाज अनवाणी 4 ते 5 किलोमीटर चालत आंदोलन करतोय. राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. छगन भुजबळ, अनिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे. तर हसन मुश्रीफ आणि आदिती तटकरेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये रवी राणांचे बॅनर झळकत आहेत. राणा समर्थकांनी रवी राणांच्या भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख असणारे बॅनर लावलेत. शरद पवारांचा वाढदिवस आज दिल्लीमध्ये साजरा होतोय. दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांसोबत फोटो सेशन केलं. यावेळी आमदार आणि खासदार उपस्थित होते. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं अजित पवारांनी दिल्लीच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विविध विषयांवरती अनौपचारिक चर्चा झाली अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. मी तर घरचाच आहे, राजकारणात इतर संबंध देखील असतात, फक्त टीकाच नसते अशी प्रतिक्रिया पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी दिली. अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं जळगावात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी माजी मंत्री सतीश पाटील यांनी पुष्पा चित्रपटाचा डायलॉग म्हणत जोरदार फटकेबाजी केली. झुके का नाही असं म्हणत पराभवातून खचणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. बारामतीत शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी करण्यात आली. मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यामुळे विठ्ठलाचं महत्त्व कमी होत नाही असा मजकूर प्रसिद्ध करत अजितदादांना टोला लगावण्यात आलाय. 85व्या वाढदिवसानिमित्तानं शरद पवारांवरती कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. केक कापत शरद पवारांनी कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला. अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवरनं संजय राऊतांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. सोडून गेलेले शुभेच्छा देण्यासाठी आलेत, ते शुभेच्छा घेतील असं राऊत म्हणाले. वाढदिवसानिमित्तानं झालेल्या काका पुतण्याच्या भेटीवर निलेश लंकेंनी प्रतिक्रिया दिली. राजकीय मतभेद असतात, मात्र एकमेकांबद्दल आत्मीयता असते असं निलेश लंके म्हणाले. कुर्ल्यामधील किलिंग बसच्या घटनेनं मुंबई हादरली. कुर्ला बस अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आलाय. भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार या परिसरामध्ये एनआयएनं कारवाई करत छापे मारले. या प्रकरणी एनआयएनं एका आरोपीला ताब्यात घेतले आणि यंदाच्या वर्षातील भिवंडीतील एनआयएची ही 3री कारवाई आहे. अमरावतीच्या छायानगरात एनआयएनं छापेमारी केली. या कारवाईमध्ये एका 35 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले. हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे.
ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती विक्रोळीत कचऱ्याच्या गाडीचा अपघात झाला. गाडी मेट्रोच्या बॅरिकेडला जोरदार धडकली, त्यामुळे संपूर्ण कचरा रस्त्यावरती पडला. अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. बदलापूर पालिकेच्या मालमत्ता कर विभागात कर भरणा करण्यासाठी आलेल्यांना बसण्याची सोय नव्हती. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच त्याचा धसका घेत पालिकेने नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था केली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महिला आमदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. आमदार निवासातील दुसरा माळा महिला आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आलाय. सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत, तर परिसरात हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईत वाढीव वीज बिलांविरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. अंधेरीतील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. आनंद दिघे यांच्यानंतर रघुनाथ मोरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची धुरा सांभाळली होती. लातूरच्या रेणापूरमधील पळशी शिवारात शेतकऱ्यांना आपल्या शेतातील तुरीच्या पिकावरती ट्रॅक्टर फिरवला. वातावरणातील बदलामुळे पिकांना फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. अतिवृष्टी आणि पीक विमा अनुदान मिळत नसल्यामुळे धाराशिवमध्ये शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आणि यावेळी गाजर आणि केळींचं वाटप करत शासनाचा निषेध करण्यात आला. परभणीमध्ये काल झालेल्या हिंसक आंदोलनानंतर राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावरती येऊ लागली आहे. कालच्या आंदोलनामुळे एसटी महामंडळाला 20 लाख रुपयांचा फटका बसलाय. परभणीत झालेल्या हिंसाचारानंतर सकाळपासून सर्वत्र शांतता असून पोलीस मात्र ऍक्शन मोडवरती आहेत. परभणीतील प्रमुख मार्गांवरनं रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं. परभणीतील हिंसाचारानंतर परभणी पोलिसांकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवरनं रूट मार्च काढण्यात आला. यावेळी नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं. परभणीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर वाशिम आगारातनं मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये आज आंबेडकरी अनुयायांनी हिंगोली बंदची हाक दिली. यावेळी शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवलाय. परभणी शहरामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली शहर कडकडीत बंद आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एसटी बस आगारानं आपली बस सेवा देखील बंद ठेवली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं लोणावळ्यामध्ये शरद पवारांची प्रतिकृती असलेला केक कापण्यात आला. दरम्यान यावेळी भव्य रक्तदान शिबिर घेत वाढदिवस साजरा करण्यात आला. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तानं जळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये शालेय विद्यार्थ्यांसोबतच स्थानिकांनी सहभाग घेतला. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर निलेश राणे अनधिकृत भोंग्यांबाबत आक्रमक झाले. कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवरती लावलेल्या कायमस्वरूपी अनधिकृत भोंग्यांवरती कारवाई करा अशी मागणी निलेश राणेंनी केली. दौंडमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं शरद पवार गटाच्या वतीनं ईव्हीएमचा निषेध करण्यासाठी अंत्ययात्रा काढत आंदोलन करण्यात आलं. यावेळी ईव्हीएमच्या विरोधात प्रत्येक गावच्या ग्रामसभेचा ठराव घेतला जाणार आहे. बीडच्या केश तालुक्यातील मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला माजलगावकरांनी मदतीचा हात दिला. कुटुंबाला 13,68,000 रुपयांची मदत दिली गेली. वरणगाव शहरामध्ये 25 कोटी रुपये किमतीच्या पाणी पुरवठा योजनेचं काम संथ गतीनं सुरू असल्याचा फटका नागरिकांना बसणार आहे. आजपासून 16 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार आहे. सातारा जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. 23 डिसेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिलाय.